साठी अंजली दमानिया सुद्धा त्यांच्याकडे आपण जाऊया। अंजलीजी, आपण बघतोय आता एक अजब विधान समोर आलंय आणि ते पण माजी मंत्री सुबोध सावजींनी केलेलं आहे। हॅलो अंजलीजी, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अजब विधान केलंय। बलात्कार झालेल्या महिलांची माहिती सार्वजनिक करा, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं आहे। अशा माणसाला ना मी खरंच मेंटल आहेत का असा प्रश्न पडतो मला. कारण कुठलाही नॉर्मल व्यक्ती असं बोलूच शकणार नाही. यांना एकतर यांचे विचार बुरसटलेले असतील, प्रिमिटिव्ह असतील आणि आत्ता जे त्यांनी विधान केलंय असं विधान करणारा माणूस मेंटली स्टेबल आहे की नाही हे पहिलं बघणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं यांच्या विधानावर खरंच तुम्ही बातमी पण करू नका. अशा लोकांबद्दल बोलण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये. म्हणजे काय बोलावं या माणसाला, ज्यांना इतक्या सेन्सिटिव्ह विषयात ते जर असं विधान करत असतील, तर मला असं वाटतं त्यांना त्यांची मेंटल स्टेबिलिटी पहिले चेक केली पाहिजे. बरं, अशोक खरातला मोठा राजकीय आश्रय असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई करण्याचं धाडस नव्हतं, असं विखे पाटलांनी म्हटलंय। आता काय बोलायचं विखे पाटलांना, ते स्वतः महसूल मंत्री होते. 5 वर्ष मागची त्यांनीच राज्य केलं होतं. त्यांचे कित्येक महसूल अधिकारी हे देखील खरातला ओळखत होते. तिथे जाऊन येऊन होते. विखे पाटील स्वतः तिथे गेले होते. त्यांच्या मी कालच त्यांच्या त्या पीएचे सगळे फोन रेकॉर्ड्स जाहीर केले आणि ह्याच्यात जर हे म्हणत असतील की मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि माझ्या सांगण्यामुळे तो झाला, हास्यास्पद आहे एवढंच म्हणावंसं वाटतं. आणि विखे पाटील म्हणजे असं बोलतील असं वाटलं नव्हतं. पण आत्ताच्या घटकेला म्हणजे 5 वर्ष तुम्ही होतात ना शासनात. मग खराताचं जे चाललं होतं तुमच्याच तिथे, हे तुम्हाला माहित नव्हतं? राज्यकर्ते तुम्ही होतात, आम्ही नाही. ते पुढे असंही म्हणतात की राजकीय पुढाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा मूळ जबाबदारी कोणाची होती याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, असं म्हणतात ते। नाही, मूळ जबाबदारी सगळ्यांचीच होती. राज्यकर्त्यांची होती, पोलिसांची होती, सगळ्या राजकारण्यांची होती. जे नेहमी तिथे जायचे, त्या मंदिरात जाऊन बसायचे, पूजा अर्चा घालायचे आणि त्यांना बॅकग्राऊंड माहीत नव्हतं, हे मी मानूच शकत नाही. कारण पोलिसांच्या ज्या सिस्टम्स असतात, त्यांच्या ज्या LCB म्हणा, अनेक यंत्रणा ज्या असतात, ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह काम करतात, त्यांना अजिबात काही कल्पना नव्हती. हे मानणं खरंच बरं डिफिकल्ट आहे. बरं अंजलीजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल।